So, hello friends, welcome you all on CS Academy channel. I'm back again with the networking technology series. This one is our lecture number 4, and in this lecture we are going to learn one important topic: transmission media, coaxial cable. So coaxial cable is the one most important topic from your networking technology chapter. Okay, this one is a transmission media. Coaxial cable is a transmission media, and it comes under the heading of transmission media. Okay, there are two technologies. One is a wired technology, one is wired technology, and second one is wireless technology. So coaxial cable is a wired technology. Coaxial cable is a wired technology. म्हणजे आपण ही जी टेक्नॉलॉजी आहे ही वायर यूज करून करते, याचं नावच आपण म्हटलेलं आहे कोॲक्झियल केबल. सो कोॲक्झियल केबल इज अ वायर टेक्नॉलॉजी. सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू लर्न द डिटेल्स अबाउट द कोॲक्झियल केबल. ओके, so in previous video we already saw there are the wireless technologies and WAN, LAN and other stuff. Okay, so let's start our today's video, coaxial cable. First of all, I want to tell you that please join our Telegram group if you want notes of lectures. Please join our Telegram group. Link is already mentioned in the description. Okay, and if you have any query about any topic, please let me know in the comment section. If you like the session, please hit like button, subscribe our channel and hit the bell icon. Please share with your friends so that they also get the benefit of these free lectures. Okay, so and all these lectures are very beneficial to you for your exam, board exam. Okay, तुम्ही जर पूर्ण लेक्चर्स जर कंप्लीट केले ना, तर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला मॅक्झिमम गुड मार्क्स एक्झाममध्ये मिळू शकतात. कारण की आपण जेवढे कोणते टॉपिक्स कव्हर करतो आहे ते सगळे टॉपिक्स जे तुमचे एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहेत असेच टॉपिक मी घेत आहे, आणि जे एक्स्ट्रा टॉपिक आहेत जे इम्पॉर्टन्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. माझ्याकडून मी तुम्हाला IMP क्वेश्चनसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. टेस्ट पॅटर्न म्हणजे तुमचा बोर्डाचा पेपरचा पॅटर्न कसा आहे तो सुद्धा येईल, आणि मॉडेल क्वेश्चन्स पेपरसुद्धा मी टेलिग्राम ग्रुपवर टाकेल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. आणि प्लीज या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला सांगा की तुम्हाला टेस्ट पेपर्स हवेत का, टेस्ट पेपर IMP क्वेश्चन्स. ओके, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्लीज लाईक करा व्हिडिओला, आणि तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समधून तसं सांगा. जर तुमची कमेंट एखादीसुद्धा कमेंट मला खूप मोटिवेट करते, आणि मी तुमच्यासाठी खूप जास्तीत स्टफ घेऊन येण्याचा प्रयत्न करते आहे. सो लेक्चर नंबर 4, कोॲक्झियल केबल. ओके, सो नेक्स्ट वन. सो दिस वन इज अ कोॲक्झियल केबल. पेपरमध्ये क्वेश्चन असा विचारला जातो की राईट अ शॉर्ट नोट ऑन कोॲक्झियल केबल विथ अ डायग्राम. डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन क्वेश्चनमध्ये खूप जास्त आवश्यक आहे. जर तुमचं डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन असलं तर मार्किंग जी सिस्टीम आहे ती जास्त म्हणजे मार्कांचं वेटेज वाढतं किंवा त्या क्वेश्चनचं वेटेज वाढतं. जर तुम्ही डायग्राम क्वेश्चन आन्सरमध्ये काढलेली असली तर त्या डायग्रामला तुम्हाला 1 ते 2 मार्क डायग्रामला दिले जातात, आणि जे तुम्ही बाकीचं आन्सर लिहिता त्याला 1 ते 2 मार्क मिळतात. म्हणजे अशा 4 मार्कांना जर क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली तो क्वेश्चन टॅकल करू शकता. ओके, सो दिस वन इज अ डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कोॲक्झियल केबल. सो व्हॉट इज कोॲक्झियल केबल. आपल्याला बघता येईल की ही जी आहे कोॲक्झियल केबल आहे, तर यामध्ये आहे की लेयर्सवर लेयर आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय लेयर्स आहेत. नंबर ऑफ लेयर्स आर इन्क्लुडेड इन द कोॲक्झियल केबल. व्हॉट दे आर वी विल सी. First one is a center conductor, innermost layer. Innermost layer is a center conductor. What is conductor? The conductor is a device which flows the electricity. म्हणजे ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्याला आपण कंडक्टर म्हणतो. यू नो, आय होप यू विल स्टडी इन फिजिक्स. दिस वन इज नॉट अवर टॉपिक. ओके, सो कंडक्टर मीन्स इलेक्ट्रिसिटी पास करतो. त्याच्यावरती आहे इन्सुलेटरची लेयर, त्याच्यावरती आहे आउटर कंडक्टरची लेयर. दिस इज वन इज ऑल्सो कॉल्ड एज अ शिल्ड, अँड दिस वन इज अ जॅकेट दॅट इज अ प्रोटेक्टिव्ह प्लास्टिक कवरिंग.
Protective plastic covering is the outermost layer of coaxial cable and center conductor is the innermost layer of coaxial cable. So this one is a diagrammatic representation of coaxial cable. If you have the question write a short note on coaxial cable, you must to draw this diagram. Okay, you have to draw this diagram, and then and only then you will get the 3 out of 3 marks in short note questions in your examination. Okay, so please draw this exam in your draw this diagram in your exams. Okay, be focused on this video. Next one is, now we are going to learn some points related with the coaxial cable. First point is, in coaxial cable there are the two conductors sharing a common axis. We already see there are the two conductor, one is a center conductor and second one is a outer conductor. So the point is, in coaxial cable there are the two conductors sharing a common axis. Okay, next point is, the components of coaxial cables are as follow. There are so many components are included in the coaxial cable. As we know, there are the center conductor, insulator, outer shield and jacket. These are some different components are available in the coaxial cable. So what they are? First one is a center conductor is a solid copper wire or standard wire. Means the center conductor is a solid copper wire. So this one is a solid copper wire. Center conductor is made up of copper. म्हणजे सेंटर कंडक्टर हे कॉपर पासून बनलेला आहे, सॉलिड कॉपर वायर आहे ती. ओके, नेक्स्ट वन इज द आउटर कंडक्टर फॉर्म्स अ ट्यूब सराउंडिंग द इनर कंडक्टर. मीन्स द आउटर कंडक्टर काय करतो, त्या इनर कंडक्टर जे आहे, म्हणजे इनर कंडक्टर जो आहे ना, तर या इनर कंडक्टरच्या बाजूला म्हणजे त्याच्या वर एकावर एक, जसं आता ही काय झाली, इनर मोस्ट झाली है ना, ही काय झाली, इनर मोस्ट झाली. त्याच्या वर समजा आता ही इनर मोस्ट झाली, त्याच्यावर आपल्याला आउटर लेयर लावायची आहे, बरोबर आहे. तर आउटर लेयर आपण ही लावू, बरोबर आहे. तर मग हे काय झालं, इनर, आणि इनरच्या वरती आउटर. सो आउटरने काय केलं, इनरला कव्हर केलं, बरोबर आहे. सो मग त्यांना या पॉईंटमध्ये तेच सांगायचं आहे की आउटर कंडक्टर काय करतो, इनर कंडक्टरला प्रोटेक्ट करतो. अँड आउटर कंडक्टर फॉर्म अ ट्यूब सराउंडिंग द इनर कंडक्टर. नेक्स्ट पॉईंट इज, दिस कंडक्टर इज मेड अप ऑफ अ मेटॅलिक वायर. म्हणजे जे कोणते कंडक्टर बनलेले आहे ते मेटॅलिक वायरने बनलेले आहे. नेक्स्ट वन इज, अँड दिस आउटर इज कॉल्ड एज अ शिल्ड. म्हणजे ते आपण डायग्राममध्ये पाहिलं होतं की त्याला काय म्हणतात, इथे शिल्ड म्हटलेलं आहे. जे आउटर कंडक्टर आहे त्या आउटर कंडक्टरला काय म्हटलेलं आहे, शिल्ड म्हटलेलं आहे. ओके, नेक्स्ट वन इज, दिस सर्व्स ॲज अ ग्राउंड अँड प्रोटेक्ट इनर कंडक्टर फ्रॉम EMI. These serve as ground and protect the inner conductor from EMI. हे EMI जे आहे त्या EMI पासून इनर कंडक्टर जो आहे, आता हा आउटर कंडक्टरचे जे काम आहे ते काय काम आहे, आता हा जो इनर कंडक्टर आहे या इनर कंडक्टरला प्रोटेक्ट करतो. जसं आधी सांगितलं, हा आउटर कंडक्टर या इनर कंडक्टरला काय करतो, प्रोटेक्ट करतो. का बरं प्रोटेक्ट करतो, कशापासून प्रोटेक्ट करतो, तर तो प्रोटेक्ट करतो EMI पासून. कशापासून प्रोटेक्ट करतो, EMI पासून. ओके, EMI पासून काय करतो, तो प्रोटेक्ट करतो. कोण, आउटर कंडक्टर प्रोटेक्ट्स इनर कंडक्टर फ्रॉम EMI. ओके, अंडरस्टूड. जर तुम्हाला कॉन्सेप्ट कळत असेल तर प्लीज मला कमेंट्समधून सांगा की तुम्हाला कॉन्सेप्ट कळतो आहे म्हणून. दीज सर्व ॲज अ ग्राउंड अँड प्रोटेक्ट द इनर कंडक्टर फ्रॉम EMI. नेक्स्ट पॉईंट इज, अँड इन्सुलेटर लेअर कीप्स आउटर कंडक्टर स्पेड इव्हेंटली फ्रॉम द इनर कंडक्टर. म्हणजे आउटर कंडक्टर आणि इनर कंडक्टरला थोडं सेपरेट करण्यासाठी, आउटर कंडक्टरला इनर कंडक्टरपासून थोडं सेपरेट करण्यासाठी आपण दोघांच्या मधात काय लावलेलं आहे, इन्सुलेटर लावलेलं आहे. इन्सुलेटर लावलेलं आहे. आणि प्लास्टिक जॅकेट प्रोटेक्ट द केबल फ्रॉम डॅमेज. आता जेवढे कोणते याच्यामध्ये दाखवलेले आहेत कंपोनंट्स, ते सगळे कंपोनंट्स आपण पाहिले. तर मी रिपीट तुम्हाला सांगते, सेंटर कंडक्टर काय करतो, इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो, त्याच्यावरती आपण इन्सुलेटर लावलं.
इन्सुलेटरचं काम काय आहे, इन्सुलेटर डिफरन्शिएट द आउटर कंडक्टर अँड इनर कंडक्टर, म्हणजे आउटर कंडक्टरला इनर कंडक्टरपासून थोडं डिफरन्शिएट करण्यासाठी आपण मधात दोघांच्या काय लावलेलं इन्सुलेटर लावलेलं आहे. नंतर काय आहे, जॅकेट आहे. हे प्लास्टिक जॅकेटचं यूज काय करतो आपण, हां स्टार्ट. प्लास्टिक जॅकेटचा यूज काय करतो आपण, प्लास्टिक जॅकेट याच्यासाठी यूज करतो की त्या पूर्ण जी केबल आहे त्या केबलला डॅमेजपासून वाचवण्यासाठी, म्हणजे इट प्रोटेक्ट द केबल फ्रॉम डॅमेज. सो दिस वन इज अ ॲप्लिकेशन ऑफ दिस प्रोटेक्टिव्ह प्लास्टिक कवरिंग. नेक्स्ट वन. ओके, म्हणजे हे काय झालं, सगळे पॉईंट्स झाले components of coaxial cable. Next there are some advantages and disadvantages of coaxial cable. Now we will see the advantages and disadvantages of the coaxial cable. If you have any query, please note down this point, and if you have any query, let me know in the comment section. If you want any other videos regarding the computer science, please let me know in the comment section. If you like the videos, please hit the like button. Okay, so these are some points related with the coaxial cable, and note down this point. Now we will see the advantages and disadvantages of the coaxial cable. First of all, we will see the advantages. First advantages is the coaxial cable is better shielded than the twisted pair cable. म्हणजे coaxial cable ला काय आहे, जास्त प्रोटेक्शन आहे कोणापासून, ट्विस्टेड पेअर केबल. आता व्हॉट इज ट्विस्टेड पेअर केबल, वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण ट्विस्टेड पेअर केबल काय आहे ते सुद्धा बघणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल एवढंच आत्ता तुम्ही सध्यापुरतं एवढं लक्षात ठेवा की ट्विस्टेड पेअर केबलपेक्षा कोॲक्झियल केबलला प्रोटेक्शन जास्त आहे. सो कोॲक्झियल केबल इज बेटर शिल्डेड. शिल्डेड मीन्स प्रोटेक्टेड, म्हणजे त्याच्यावर बघा ना की इनर कंडक्टरवर इन्सुलेटर, इन्सुलेटरवर आउटर कंडक्टर, आउटर कंडक्टरवर जॅकेट, म्हणजे त्याच्यावर खूप प्रोटेक्शन दिलेलं आहे. सो इट इज बेटर शिल्डेड दॅन द ट्विस्टेड पेअर केबल. नेक्स्ट वन इज इट कॅन स्पॅन द लॉंगर डिस्टन्स हायर डेटा ट्रान्समिशन स्पीड. म्हणजे आपण काय कोॲक्झियल केबलला लॉंग डिस्टन्सपर्यंत यूज करू शकतो. म्हणजे एखादी जी गोष्ट आपल्याला जर जॉईन करायचे आहेत तर, आणि ते डिस्टन्स लॉंग आहे, लॉंग डिस्टन्सवर आहेत, तर लॉंग डिस्टन्ससाठी आपण कोॲक्झियल केबलला यूज करू शकतो, कारण त्याचा ट्रान्समिशन स्पीड काय आहे, हायर आहे. त्याचा ट्रान्समिशन स्पीड काय हायर, म्हणजे तो जास्तीत जास्त डेटा पटकन, म्हणजे त्याचा हाय स्पीडमध्ये तो डेटा ट्रान्समिट करू शकतो. ओके, नेक्स्ट वन, ॲटिन्युएशन इज लेस दॅन द ट्विस्टेड पेअर केबल टेबल. ॲटिन्युएशन मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की व्हॉट इज मीन बाय ॲटिन्युएशन. दिस वन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया? वन इज अ bandwidth, second one is a attenuation, and there are so many others characteristics are also available. If you missed that video, go in description or check out the playlist of networking technology. Okay, so attenuation is less than twisted pair cable. Okay, so what is meant by attenuation? I repeat, attenuation is a capacity टू लॉस द डेटा. म्हणजे ॲटिन्युएशन म्हणजे काय, जर आपला एखादा डेटा जर एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर जर ट्रान्सफर होत असेल तर त्याच्या मधात काहीतरी डेटा लॉस होतो किंवा मधातच काहीतरी अडथळा निर्माण होतो, त्या अडथळ्याला काय म्हणतात, ॲटिन्युएशन. सो ॲटिन्युएशन इज अ डिस्टर्बन्स इन द ट्रान्समिशन ऑफ डेटा. नेक्स्ट वन इज इट प्रोव्हाइड द बेटर रेझिस्टन्स अँड EMI. ट्विस्टेड पेअर केबलपेक्षा कोॲक्झियल केबल काय करतो, रेझिस्टन्स जास्त चांगल्या प्रकारे आणि EMI पण बेटर प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट वन इज देर आर सम डिसएडवांटेजेस ऑल्सो. कोॲक्झियल केबल ऑल्सो हॅव सम डिसएडवांटेजेस. सो फर्स्ट वन इज इट रिलेटिव्हली मोर एक्सपेन्सिव्ह दॅन द ट्विस्टेड पेअर केबल. जर आता ट्विस्टेड पेअर केबलपेक्षा ट्रान्समिशन स्पीड जर कोॲक्झियल केबलचं जास्त आहे आणि इथे काय आहे, बेटर शिल्डेड आहे, म्हणजे प्रोटेक्शन पण चांगलं आहे, लॉंग डिस्टन्सवर आपण कोॲक्झियल केबल यूज करू शकतो, ॲटिन्युएशन पण कमी आहे, मग त्याची कॉस्ट काय झाली, जास्त झाली. जे प्रोडक्ट क्वालिटी आहे त्याची कॉस्ट जास्त असणार, म्हणजे हे त्याचं डिसएडवांटेजेस आहे की ट्विस्टेड पेअर केबल स्वस्ती आहे पण कोॲक्झियल केबल काय आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, पण फायबर ऑप्टिक केबलपेक्षा कमी. फायबर ऑप्टिक केबल हाय एक्सपेन्सिव्ह आहे आणि ट्विस्टेड पेअर केबल लेस एक्सपेन्सिव्ह आहे, आणि दोघांच्या मदत काय आहे, ही आपली कोॲक्झियल केबल. नेक्स्ट वन इज द बँडविड्थ कपॅसिटी इज कम्पॅरेटिव्हली लेस दॅन द फायबर ऑप्टिक केबल. म्हणजे बँडविड्थ म्हणजे काय, द कपॅसिटी ऑफ ट्रान्समिशन डेटा, म्हणजे एका वेळी किती डेटा ट्रान्समिट करू शकतो ती कपॅसिटी म्हणजे काय, बँडविड्थ. बँडविड्थ मीन्स कपॅसिटी ऑफ द कोॲक्झियल केबल. सो ह्याची कपॅसिटी कमी आहे कोणापेक्षा, फायबर ऑप्टिक केबलपेक्षा. सो फायबर ऑप्टिक केबल हॅज अ
higher bandwidth than coaxial cable. So this one is a disadvantages of coaxial cable. So in this video we cover advantages and disadvantages of coaxial cable and some common points of coaxial cable. तुम्ही हे लिहून घ्या, जर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला खूप कामात येतील हे पॉईंट्स. आणि तसे पण मी तुम्हाला नोट्स टेलिग्राम ग्रुपवर देणारच आहे, सो प्लीज जॉईन दॅट. अँड these are some advantages and disadvantages of coaxial cable. So this one is our today's topic. Thank you so much for watching this video.